नमस्कार, मी प्रशांत बांदल। आज आपण शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत। आज खूप इतिहासात एका नव्या सूर्याचा उदय झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। या जयंतीनिमित्त जे काही स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले सरदार घराणे असतील, मावळे असतील, सर्वांचे स्वराज्य या ठिकाणी निघत असतात। यामध्ये बांदल घराणं हिरडस मावळातील स्वतंत्र बाण्याचे अतिशय पराक्रमी घराणे। दस्तूर खुर्द छत्रपती संभाजी महाराजांनी बांदल घराण्याचं केलेलं वर्णन सर्व काही सांगून जातं। भूपा हिरडसो बभूत प्रभूत बीजन पिया मज्जेत्रयत्रा कुवर्णा प्रल्लो संती पदोपदे, म्हणजे हिरडस मावळातील लोकप्रिय राजे पदोपदी माझा आणि माझ्या सैन्याचा जोम वाजवत माझी विजयात्रा सफल करत आहेत। हे जे आहे छत्रपती शंभू महाराजांनी केलेलं बांदल सैन्याचं वर्णन सर्व काही सांगून जातं। बांदलांच्या 2 पिढ्या स्वराज्याच्या कामी आल्या। खळद बेलसरच्या लढाईत 250 मावळे धारातीर्थी पडले। पावनखिंड लढाईत जवळजवळ 300 मावळे धारातीर्थी पडले आणि स्वराज्याचा प्राण वाचला। अशा प्रकारे बांदल घराण्याचं इतिहासातील योगदान, खळद बेलसरची लढाई, तुमचं जावलीची लढाई असेल, प्रतापगड मोहीम असेल, तुमचं गादाडी तळेगावची लढाई असेल, गादाडी तळाची दक्षिण दिग्विजय मोहीम असेल, प्रत्येक मोहिमेमध्ये छत्रपतींबरोबर हिरिरीने सहभाग घेतलेले हे बांदल घराणे। बांदल घराण्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो, इथे शरमले देवत्व ही त्या शूरत्वाच्या तेजात, इथे शरमले देवत्व ही त्या शूरत्वाच्या तेजात, बुफा हिरडसो शत प्रणाम करतो नीरा नदीच्या खोऱ्यात। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय।